श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 फुलांपैकी एका फुलाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. आज स्वामीचा पवित्र दिवस. आजच्या दिवशी हा दिव्य संदेश शेवटपर्यंत अवश्य ऐका, कारण आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक असा दिवस ठरू शकतो जो तुमचे भाग्य बदलून टाकेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो भक्त श्रद्धेने माझे वचन ऐकतो त्याच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ लागतात. त्यामुळे हा संदेश अर्धवट सोडू नका, पूर्ण श्रद्धेने ऐका, कारण आज तुमच्या मनातील सर्वात मोठे काम पूर्ण होण्याची वेळ आली आहे. कदाचित अनेक वर्षापासून ज्या एका गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात, ज्या कामासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली, ज्या यशासाठी तुम्ही डोळ्यात असंख्य स्वप्ने साठवली, ते काम आज स्वामीच्या कृपेने मार्गी लागू शकतो. पण त्यासाठी आजचा हा संदेश मनापासून स्वीकारावा लागेल. मित्रांनो, जीवनामध्ये पैसा पुन्हा कमवता येतो, हरवलेली संपत्ती पुन्हा मिळवता येते, हरवलेला व्यवसाय पुन्हा उभा करता येतो, अपयशानंतर यश मिळवता येते. परंतु 3 गोष्टी अशा आहेत ज्या एकदा गेलं की पुन्हा कधीच परत मिळत नाही. ते म्हणजे गेलेली इज्जत, तुटलेली नाती आणि निघून गेलेली वेळ. या 3 गोष्टीची किंमत माणसाला तेव्हा समजते जेव्हा त्याच्यापासून कायमचं दूर गेले असतात. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात की जोपर्यंत या 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत तोपर्यंत त्याची जपणूक करा. कारण जगात सर्व काही विकत मिळतं, पण विश्वास विकत मिळत नाही, प्रेम विकत मिळत नाही आणि गेलेला क्षण तर कोणत्याही किमतीत परत येत नाहीत. आज अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, प्रतिष्ठा आहे, पण मनात शांतता नाही. कारण आयुष्यात धावपळीत त्यांनी आपल्या माणसांना गमावले आहे, आई वडिलांना वेळ दिला नाही, पत्नीनं किंवा पतीच्या भावनांना समजून घेतलं नाही, मुलाच्या 2 प्रेमाचे शब्द बोलले नाहीत, मित्राची साथ सोडले आणि एक दिवस लक्षात आलं की पैसा तर भरपूर आहेत, पण आपले म्हणावे असे कोणीच उरले नाहीत. हेच खरी दरिद्रता आहे. पैसा नसणे गरिबी नाही, तर प्रेमाची माणसे गमावणे हीच खरी गरिबी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसांनी आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवावी, इज्जत मिळवायला अनेक वर्ष लागतात, पण ती घालवायला फक्त एक चुकीचा निर्णय पुरेसा असतो. म्हणून प्रत्येक शब्द बोलताना विचार करा, प्रत्येक कृती करण्यापूर्वी विवेक वापरा. कारण लोक तुमचे धन विसरतील, तुमची पदवी विसरतील, पण तुमचे वागणे कधीच विसरणार नाहीत. तुमच्या एका चांगल्या कृतीमुळे अनेकाच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होते आणि एका चुकीमुळे तो आदर कायमचा नष्ट होऊ शकतो. म्हणून स्वामी सांगतात, अहंकारापेक्षा नम्रता मोठी आहे, श्रीमंतीपेक्षा चांगले संस्कार मोठे आहेत आणि यशापेक्षा चांगले चारित्र्य अधिक मौल्यवान आहे. आज या पवित्र दिवशी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी गेल्या काही वर्षात कोणाला दुखवलं आहे का? माझ्या शब्दांनी कुणाचे मन तुटले आहे का? माझ्या अहंकारामुळे एखादे नाते तुटले आहे का? जर उत्तर होय असेल तर आज ते चूक सुधारण्याचा दिवस आहे. कारण स्वामी महाराज सांगतात, जो माणूस स्वतःची चूक मान्य करतो त्यावर माझी कृपा अधिक होते. माफी मागण्याने कमीपणा नसतो, उलट ते मोठेपणाचे लक्षण असते. जे नाते अजूनही वाचू शकते ते वाचावं, असे मन अजूनही जोडता येऊ शकते ते जोडा, कारण उद्या उशीर झालेला असेल. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही. घड्याळाचे काटे सतत पुढे जातात. काल गेलेला दिवस आज परत येत नाही, लहानपण परत येत नाही, आई वडिलाचे तारुण्य परत येत नाही, मुलाचे बालपण परत येत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, प्रत्येक क्षणाला देवाची भेट समजा. प्रत्येक दिवस हा नव्या संधीचा दिवस आहे. जो वेळेचा आदर करतो, वेळ त्याला यशाचे शिखर दाखवते आणि जो वेळ वाया घालवतो त्याला पश्चात्तापाशिवाय काही मिळत नाही. आजचा हा दिवस साधा नाही,
आज स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणाकडे पाहत आहे. तुमची श्रद्धा किती खरी आहे, तुमचा विश्वास किती दृढ आहे आणि तुमचे मन किती निर्मळ आहे हे स्वामी पाहत आहे. जर तुमच्या मनात खऱ्या अर्थाने भक्ती असेल तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरेल. दुःखाचे ढग दूर होतील, आशेचं सूर्य उगवेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे काम पूर्ण होण्यासाठी स्वामी स्वतः मार्ग तयार करतील. म्हणून हा संदेश पूर्ण ऐका. मनात स्वामीचे नामस्मरण करा आणि स्वतःला बदला. कारण बदललेला विचार बदललेलं आयुष्य घडवतो आणि ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात त्याचा पराभव जगातील कोणतीही शक्ती करू शकत नाही. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्य हे फक्त श्वासाची माळ नाही, तर प्रत्येक क्षणात परमेश्वराने दिलेले एक मूल्य संधी आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की माणूस ही संधी ओळखत नाही. तो सतत उद्याच्या विचारात आजचा दिवस घालवतो. उद्या करू, थोडा वेळ जाऊ दे, नंतर बघू असे म्हणत म्हणत संपूर्ण आयुष्य निघून जातो. आणि जेव्हा मागे वळून पाण्याची वेळ येते तेव्हा हातात उरतात फक्त आठवणी, पश्चाताप आणि डोळ्यात अश्रू. म्हणून स्वामी सांगतात, जे योग्य आहे ते आजच करा. ज्यांना प्रेम व्यक्त करायचे आहे त्यांना आजच सांगा. ज्याची माफी मागायची आहे त्याच्यासमोर आज नम्र व्हा. कारण उद्या कोणाच्या आयुष्यात असेल याची खात्री कोणालाच नाही. अनेक जण स्वामीकडे येऊन म्हणतात, महाराज माझे नशीब साथ देत नाही. पण स्वामी विचारतात, तू वेळेची कदर केलास का? तुझ्या आई वडिलाचा आदर केला का? तुझ्या शब्दामुळे कुणाचे मन दुखवले नाही ना? तुझ्या अहंकारामुळे एखादे नाते तुटले नाही ना? कारण भाग्य बदलण्याआधी स्वभाव बदलावा लागतो. देवाची कृपा मिळवण्याआधी मन शुद्ध करावे लागते. ज्याच्या मनात द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहेत, त्या मनात शांतता कशी येणार? आणि शांतता नसेल तर सुखाचा अनुभव कसा येणार? स्वामी समर्थ महाराज सांगतात, माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही तर विश्वास आहे. जर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत असतील तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. पण एकदा हा विश्वास तुटला की तो पुन्हा मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात. काचेचा तुकडा जोडता येतो पण त्यावरील तडा कायम दिसत राहतो. त्याचप्रमाणे नातेसंबंध पुन्हा जोडले तरी मनावरील जखम सहज भरून येत नाही. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. रागाच्या भरात उच्चारलेला एक शब्द आयुष्यभराची दरी निर्माण करू शकतो. आज अनेक कुटुंब बाहेरून आनंदी दिसतात पण घरात संवाद संपलेला असतो. एका छताखाली राहणारी माणसे एकमेकाशी मनाने खूप दूर गेलेली असतात. मोबाईलसाठी वेळ आहे पण आई वडिलांसाठी नाही. सोशल मीडियासाठी वेळ आहे पण मुलासोबत बसण्यासाठी नाही. कामासाठी वेळ आहे पण देवाच्या नामस्मरणासाठी नाही. मग जीवनात समाधान कसे मिळणार? स्वामी म्हणतात, दिवसातील काही क्षण आपल्या माणसासाठी आणि काही क्षण परमेश्वरासाठी राखून ठेव. त्या काही क्षणाचे फळ संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. लक्षात ठेवा, गेलेली वेळ परत येत नाही. आज तुमचे आई वडील तुमच्या सोबत आहेत, उद्या असते तिला त्याची खात्री नाही. आज तुमची मुले लहान आहेत, उद्या मोठी होतील आणि त्याच्या आयुष्यात व्यस्त होतील. आज तुमच्याकडे संधी आहे, उद्या ते दुसऱ्याच्या दारात जाईल. मग प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस समजून जग प्रत्येक वेळी शेवटची भेट असू शकते या भावनेने प्रेमाने वाग. कारण शेवटी माणूस आपल्या संपत्तीमुळे नाही तर आपल्या चांगल्या वागण्यामुळे लोकांच्या हृदयात जिवंत राहतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने वेळेचा सन्मान केला, नात्याचा आदर केला आणि आपल्या इज्जतीचे रक्षण केले त्याला कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. त्याच्या आयुष्यात संकटे येतील, परीक्षा येतील, दुःख येईल पण शेवटी विजय त्याचाच होईल. कारण सत्य आणि श्रद्धा याच्या पायावर उभे असलेले जीवन कधीच कोसळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश हवे असते, कोणाला मोठेपणा हवा असतो तर
कोणाला प्रसिद्धी हवी असते, पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, या सर्व गोष्टी मिळाल्या तरी मनात शांती मिळाली नाही तर त्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. कारण शांत मनातच परमेश्वराचा वास असतो. ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. आणि ज्याच्या मनात लोभ, अहंकार, मत्सर आणि द्वेष भरलेला आहे तो लाखो रुपये खर्च करूनही अजून गरिबीत राहतो. आज मी तुम्हाला एक सत्य सांगतोय. आयुष्यात अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येते जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो. ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर धावतो, ज्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, तेच कधी कधी आपल्या वेदना समजून घेत नाही. त्यावेळी माणसाला वाटते की आता सर्व काही संपले. पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जगाने साथ सोडली तरी घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हे वचन फक्त शब्द नाही तर प्रत्येक भक्तासाठी जीवनाचा आधार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.